माझं नाव गणेश प्रभाकर पाटील. मी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष आहे, धाराशिव जिल्हाध्यक्ष आहे. वारंवार मी मंदिराच्या 5 विषय वारंवार माझ्या तक्रार चालू आहेत आणि विशेष करून मी मंदिराचे भ्रष्टाचार पण इथून ओपन केलेले आहे. आज एक विषय असा झाला की मंदिराच्या 5 विषय सातत्याने बातम्या चॅनलला येत आहेत. त्या संदर्भात मी स्वतः शहानिशा करायला मी मंदिरात गेलो होतो. मंदिरात गेल्यानंतर माझ्या समक्ष असं झालं की मी पास काढण्यासाठी मंदिर संस्थांमध्ये गेलो. तिथे 200 रुपयाचे पास चालू होते. तर मंदिर संस्थांच्या अकाउंटवर न पैसे घेता वैयक्तिक अकाउंटवर पैसे घेतले. हे कुणाच्या सांगण्याला घेतले मी सुरक्षा रक्षकाला विचारलं. तर त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी मला सांगितलं, हा कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे, त्याने स्वतःच्या अकाउंटवर पैसे घेतले. बघा माझ्याकडे पुरावा आहे, स्वतः मी 1000 रुपयाचे पास काढलेत. 29 तारखेला मी पास काढलेले आहे. कांबळे म्हणून सुरक्षा रक्षक आहे किंवा तिथला तो कर्मचारी आहे पास काढणारा, त्याने 1000 रुपये स्वतःच्या अकाउंटवर घेतले. मी नंतर ऑफिसमध्ये पण विचारलं किंवा त्या कर्मचाऱ्याला विचारलं, तू कसं काय तुझ्या अकाउंटवर घेतलं? तर मला पीआरओनं सांगितलं. तर माझी अशी मागणी आहे, पीआरओनं सांगितलं की स्वतःच्या अकाउंटवर घे, पण मंदिर संस्थांचे अकाउंट असताना स्वतःच्या अकाउंटवर पैसे का, हा मोठा प्रश्न आहे. पीआरओनं सांगितलं, पीआरओ तुमचं संगणमत आहे का, हा पण प्रश्न पडला आहे. याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे की त्यांची पीआरओचे व त्या बीओजीच्या कर्मचाऱ्यांचे सीडीआर व त्यांची बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि तुळजापुरातला पासचा घोटाळा व कुठले अन्य घोटाळे जे होत आहेत ते वारंवार होत आहेत, ते कुठेतरी थांबले पाहिजे अशी माझी मुख्यमंत्र्याला, आयुक्ताला व जिल्हाधिकाऱ्याला वारंवार मागणी आहे. आता तरी जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यात लक्ष घालून हे कर्मचारी जे आहेत, माझी आता एवढीच मागणी आहे की ही जी कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे किंवा बीओजीचे, ह्यांना काढून अजून त्यांनी नवीन भरती करावी आणि तिथं जे कर्मचारी जे नवीन घेतलेत मंदिर संस्थांचे ठेवले जावे. कारण की बीओजीचे कर्मचारी व अधिकारी संगणमत करून मोठा भ्रष्टाचार करत आहे अशी माझी मागणी आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे.